आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईकरांना ही सगळी आश्वासनं देत असताना मुंबई महानगरपालिकेसोबत इतर महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्यात आणि यातलीच एक महानगरपालिका मुंबईच्या शेजारची कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती होणार की नाही यावरती आता भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, कारण ठाणे जिल्ह्यात महायुतीत तणाव पाहायला मिळतोय। एकीकडे ठाण्यात गणेश नाईक एकनाथ शिंदेंना आव्हान देत असताना आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा आहे। चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यानं आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना भाजप युती हमखास तुटणार अशी चिन्ह दिसतात। कल्याण डोंबिवलीमध्ये जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्यालाच मतदान करा असं रवींद्र चव्हाण म्हणाले। त्यामुळे त्यांनी एक प्रकारे स्वबळावरती लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे। चव्हाण यांच्या वक्तव्यावरती आता शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या कल्याण डोंबिवली संदर्भात हे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेकडनं सुद्धा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। संजय शिरसाटांनी काय म्हटले आपण पाहूया। वरिष्ठ नेत्यांनी लोकलचे नेते निर्णय घेतील असा जो काही फतवा काढला होता किंवा अशा ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार कार्यकर्त्याला ऍडजस्ट करणं किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर लढवणं हे अनेक ठिकाणी झालेलं आहे। म्हणून येणारी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल हे आता सांगणं योग्य नाही, परंतु आम्ही महायुतीबरोबर लढायचं असं पहिल्यापासून सांगतोय। पण तरी काही लोकांचा जर आग्रह असेल तर निश्चितच त्या ठिकाणी युती होती का नाही होती याबद्दल शंका आहे। आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सगळेच